हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 12 नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी। तर या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी त्याचप्रमाणे देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं। कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी ही 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता याची समाप्ती होणार आहे। तर उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाणार आहे। आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते त्याचप्रमाणे हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। तर या 2 एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो। दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो। कर्कट संक्रांत आषाढ मासात येते आणि म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। तर या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होत असतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी, बोधिनी किंवा देवस्थानी एकादशी असं म्हटलं जातं। नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचं कार्य सुरू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतात आणि म्हणूनच चातुर्मासाला विष्णू शयन असं म्हटलं जातं। तेव्हा श्री विष्णू हे क्षीरसागरामध्ये शयन करत असतात अशी मान्यता आहे। आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिकी शुद्ध एकादशी नंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोत्सव हा साजरा केला जातो। तर 13 नोव्हेंबर 2024 या दिवशी चातुर्मास याची समाप्ती होणार असून या दिवसापासून तुलसी विवाह समारंभ चालू होणार आहे। कार्तिकी शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे। तुलसी विवाह केल्यामुळे कन्यादानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते अशी। तर देवशयनी म्हणजे या कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे 4 महिन्यांच्या झोपेतून जागे होत असतात आणि या दिवशी काही नियमांचं पालन करणं हे आवश्यक असतं। तर हे आपण जर नियमांचं पालन नाही केलं तर माणसाला पापाचा भागीदार व्हावं लागतं आणि मृत्यू यमराजाचा प्रकोप हा सहन करावा लागू शकतो असं म्हटलं जातं। तर या कार्तिकी एकादशी पासून शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सुरू होतो आणि या दिवशी विवाह इत्यादी शुभ कार्य सुद्धा केली जातात। चातुर्मासाच्या निद्रा अवस्थेतून जागे झाल्यानंतर देवाचे भक्त त्यांचे भव्य स्वागत हे भगवान श्री हरिविष्णूंचं करत असतात आणि एकादशीचं व्रत हे भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते। जे व्रत करत नाही तेही विधीपूर्वक भगवान विष्णू यांची पूजा करतात। असं केल्यामुळे वैकुंठाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं। पण एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे। तर याचं पालन न केल्यामुळे व्यक्ती पापी ठरू शकतो। मृत्यूनंतर त्याला यमराजाची कठोर शिक्षा भोगावी लागते आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण ही एक चूक तुम्हाला अजिबात चुकून सुद्धा करायची नाहीये। ही चूक केल्यामुळे आपल्याला आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागेल, अनेक दुःखांना, संकटांना, अडचणींना सामोरं जावं लागेल। तर पहा 99% लोक ही चूक करत असतात। तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला या कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा वर्षभरात एकूण 24 एकादशी येत असतात। तर या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। असं म्हटलं जातं की वर्षातनं येणाऱ्या या 2 एकादशीचं व्रत केल्यामुळे वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। तर ही एकादशी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तर या दिवशी आपल्या हातून काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा होऊन द्यायची नाहीये आणि याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। जर आपण या दिवशी या चुका केल्या तर लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातनं लक्ष्मी ही कायमची निघून जाते। त्यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। तर यातली पहिली चूक अशी आहे तर या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीयेत। एकादशीच्या दिवशी नारायणासोबत तुळशीची पूजाही केली जाते। तुळशीचा विवाह हा शालिग्रामाशी केला जातो आणि अशा वेळेला चुकून सुद्धा आपल्याला तुळशीची पानंही तोडायची नाहीयेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही चूक चुकून सुद्धा करू नका। या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही, तुळशी
तुळशीला स्पर्श केला जात नाही आणि तुळशीची पानं सुद्धा तोडली जात नाहीत। या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची पानं ही अवश्य अर्पण केली जातात आणि या तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजाही पूर्ण होत नाही। त्यामुळे तुळशीची पानं तुम्ही तोडू नका। या दिवशी तुळशी माता ही आपल्या हरीसोबत व्रत करत असते आणि त्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी सात्विक जेवण हे तुम्हाला जेवायचं आहे। तुमचा उपवास नसेल तरी सुद्धा या दिवशी तुम्ही साधे सुध अन्न जे आहे तर ते खायचं आहे। कांदा, लसूण, अंडी, मांस, अल्कोहोल, भात इत्यादी पदार्थांचं सेवन करू नका। हे सर्व पदार्थ या एकादशीच्या दिवशी पूर्णपणे जरी तुम्ही व्रत केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला या पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नाहीये। नाही तर तुमच्या मागे संकट, दुःख, अडचणी हे वाढू लागतील। यानंतर पुढची चूक अशी आहे तर या दिवशी तुम्ही चुकून सुद्धा भात खाऊ नका। कोणत्याही एकादशीच्या दिवशी भात खाण्याचं आपल्या शास्त्रामध्ये निषिद्ध आहे। कार्तिकी एकादशी ही अतिशय मोठी एकादशी मानली जाते आणि हा दिवस विसरून जर तुम्ही या दिवशी ही चूक केली म्हणजे भात जो आहे किंवा भातापासून बनवलेले जे पदार्थ असतात जसं की पापड असेल किंवा इतर कोणताही पदार्थ असेल तर या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला याचं सेवन करायचं नाहीये। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये तुम्हाला शांततापूर्ण असं वातावरण ठेवायचं आहे। वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका, भांडण करू नका। त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि नाराज होऊन तुमच्या घरातनं काढता पाय घेत असते। त्यामुळे घरामध्ये गरिबी, दरिद्री, अडचणी याच्यामध्ये वाढ होऊ लागते। त्यामुळे तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला झोपायचं नाहीये। एकादशीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी उपवास करून नारायणाचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप हा करू शकता। या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणत्याही झाडाचं पानं, फुलं विनाकारण तोडायची नाहीयेत। त्याचबरोबर कोणत्याही प्राण्यांना तुम्हाला दगड मारून त्यांना हकलून लावायचं नाहीये। या दिवशी जर तुमच्या घरावरती एखादी गाय आली असेल तर गायीची पूजा करा। तुमच्या घरात असणारी एखादी वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे। या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला आपल्या घरातले पैसे कोणालाही उधार द्यायचे नाहीयेत, नाहीतर घरातील लक्ष्मी ही तुमच्या घरातनं निघून जाते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। तर या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा करायच्या नाहीयेत आणि काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टींचं पालन तुम्हाला अवश्य करायचं आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।